नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी. भेंडीची भाजी सर्वांनाच येते, पण भेंडीची भाजी करत असताना ती खूप चिकट होते किंवा खाताना गिळगिळीत लागते, त्यामुळे चांगली लागत नाही. त्यामुळे बहुतेक जणांना आवडत नाही भेंडीची भाजी. तर ही भाजी चिकट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे. त्यामुळे ही भेंडी चिकट होणार नाही. तर तो पदार्थ काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेली होती. त्यामधील संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. ही एक पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे की भेंडी धुतल्यानंतर ती चिकट होते. त्यामुळे ही भेंडी ही धुतल्यानंतर स्वच्छ कोरडी करायची आहे. पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचे आहे किंवा कॉटनच्या कापडाने ही भेंडी पुसून घ्यायची आहे. तर आता भेंडी स्वच्छ केल्याच्यानंतर पुसून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर आपण त्याची पुढची आणि मागची देठं काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे 4-4, 5-5 भेंड्या एकत्र घेऊन आपल्याला कट करायच्या आहेत, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि भेंडी कट करताना कंटाळा देखील येणार नाही. तर जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही, मीडियम साईजमध्ये आपल्याला भेंडी कट करायची आहे. जास्त बारीक किंवा पातळ भेंडी कट केल्यामुळे ती परतत असताना खूप गाळ होतो, त्याचा जास्त शिजली जाते. त्यामुळे भेंडी ही एकदम व्यवस्थित मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायची आहे. तर संपूर्ण भेंडी मी कट करून घेतलेली आहे. आता फोडणीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर इथे मी 2.5 पळ्या तेल घालून घेते. तेल गरम झालेले आहे. आता या तेलामध्ये अर्धा चमचाभर मोहरी घालून घेते. मोहरी फुलली गेली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत. त्याचबरोबर 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या देखील घालून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे. तर 4 ते 5 मिरच्या मी मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेल्या आहेत आणि उभ्या त्याच्यामध्ये चिरा दिलेल्या आहेत, जेणेकरून मिरचीचा फ्लेवर हा पूर्णपणे या तेलामध्ये उतरला जाईल. आता मिरची ही बारीक जर चिरून टाकली तर मिरची कोणती आणि भेंडी कोणती हे कळतच नाही. त्यामुळे बहुतेक वेळेला भेंडीची भाजी खात असताना मिरची देखील आपल्या तोंडामध्ये जाते. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत. आता लसूण आणि मिरची आपल्याला लालसर होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये. आता फोडणीमध्ये कोथिंबीर थोडीशी घालायची आहे आणि पाव चमचाभर हळद देखील तेलामध्ये घालून परतून घ्यायचं आहे. आणि आता भेंडी आपण यामध्ये घालून घेऊया. भेंडी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. या तेलामध्येच भेंडी छान अशी शिजली जाते वाफेवर. आता भेंडी परतून झाल्यानंतर आपल्याला या भेंडीमध्ये जो मगाशी मी पदार्थ सांगितला होता, सिक्रेट पदार्थ, ज्याच्यामुळे आपली भेंडीची भाजी ही चिकट होणार नाही, तो पदार्थ घालून घ्यायचा आहे. तो म्हणजे इथे मी छोटा 1 चमचा भरेल एवढं आमचूर पावडर या भेंडीच्या भाजीमध्ये घालून घेतलेली आहे. यामुळे काय होईल की भेंडी चिकट देखील होणार नाही आणि चवीला देखील सुंदर लागेल, चविष्ट लागेल. आता भेंडी परतून घेऊया. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला ही भेंडीची भाजी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे. यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. फक्त भेंडीला जे पाणी सुटेल आणि मीठ घातल्यानंतर जे पाणी सुटेल यामध्येच भेंडीची भाजी ही मस्त अशी शिजली जाते. झाकण ठेवून घेऊया. आता यावरील झाकण काढून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी भेंडी परतून घ्यायची आहे. भेंडी ही जास्त प्रमाणात शिजवायची नाही, वाफेवरच अगदी भेंडी छान शिजली जाते. तर आता तुम्हाला दिसत असेल भेंडीची भाजी ही आपली अजिबात चिकट झालेली नाही. कोणतीही चिकट तार यामध्ये सुटलेली नाही. अगदी मोकळी सळसळीत ही भेंडी झालेली आहे. आता ही भेंडीची भाजी शिजली का देखील दाखवते. तर चमच्याने मी तुम्हाला थोडीशी कट करून दाखवते. तर भेंडीची भाजी अगदी मस्त अशी शिजली गेलेली आहे. भेंडी शिजल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर पोहे खाण्याचे जे 2 चमचे भरतील एवढा मी कूट घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भेंडीची भाजी ही खूप छान लागते.
त्यामुळे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आणि आपली मस्त अशी चटपटीत भेंडीची भाजी तयार आहे. तर एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून मला जरूर कळवा की भेंडीची भाजी कशी झालेली आहे. जर हा भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त आणि चटपटीत रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.